आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 5 दिवसापासून आपण कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचं बेसिक घेत आहोत. डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचे फॉर्म्युले ओळखायचे कसे, त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा, प्रोडक्ट रूल केव्हा लावायचा, डिव्हिजन रूल केव्हा अप्लाय करायचा, या सगळ्या टॉपिकचा आपण बेसिक टीच केलं. 15-20 दिवसापासून मी तुम्हाला फॉर्म्युले लर्न करायला लावले. तर गेल्या 15-20 दिवसापासून तुम्ही 15-20 फॉर्म्युले तर लर्न केले असणारच. तर आजपासून आपण डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. ओके. विथ रिस्पेक्ट टू एक्स, फर्स्ट प्रॉब्लेम, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. असे 2 डॉट दिले आहे, याला आपण H2 वाचत असतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स H2. प्रॉब्लेम एक्स क्यूब इन ब्रॅकेट में एक्स क्यूब माइनस 2x माइनस 1 आणि ब्रॅकेट रेस टू 5. एक्स क्यूब माइनस 2x माइनस 1 आणि ब्रॅकेट रेस टू काय आहे 5. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं, केअरफुली फक्त बोर्डकडे लक्ष द्या. सोल्युशन. आधी जे आपल्याला प्रॉब्लेम गिवन आहे याला आपण y कन्सिडर करू. काय कन्सिडर करू? y. सो लेट y इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स क्यूब माइनस 2x माइनस 1 आणि ब्रॅकेट रेस टू किती आहे 5. बघा आता ब्रॅकेटचा रेस टू 5 आहे. थोडं केअरफुली लक्ष दे जा. हा, ब्रॅकेटचा रेस टू काय आहे 5 म्हणजे नंबर आहे. तर फॉर्म्युला कोणता लागणार आपला? dy dx ऑफ x रेस टू n. x रेस टू nच फॉर्म्युला का बरं लागला? कारण वर काय आहे नंबर आहे. मी तुम्हाला फॉर्म्युले ओळखण्याआधी सांगितलंय. तर इथे कुठेही कोणतीही टर्म असो, त्या टर्मच्या रेस टू जर तुम्हाला नंबर दिसला तर फॉर्म्युला x रेस टू n लागत असतो. x रेस टू n चा आन्सर काय असते? n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. हे आहे x रेस टू n चा आन्सर. सेम फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अप्लाय द फॉर्म्युला. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू, फॉर्म्युला अप्लाय करा x रेस टू n. n म्हणजे किती आहे 5 आणि x म्हणजे किती आहे इथे? x म्हणजे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. x म्हणजे ही पूर्ण टर्म आहे. अप्लाय करू n इंटू x. x म्हणजे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 आणि ब्रॅकेटच्या रेस टू 5 मायनस 1. फॉर्म्युला अप्लाय केला. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला? एक्स रेस टू n. पहिलं वर्क फिनिश. देन अवर सेकंड वर्क, चेक द व्हॅल्यू ऑफ x. फॉर्म्युला हा x साठी असतो. इथे x च्या ठिकाणी x आहे का? नाही. x च्या ठिकाणी कोणती टर्म आहे? एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. मग या टर्मचं तुम्हाला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार. इंटू डी बाय dx ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. जर तुम्ही व्हिडिओ आज पुन्हा एकदा बघितले असणार तर सगळं बेसिक तुमचं रिवाइज झालं असणार. मी जे म्हणतो ते करत जा. व्हिडिओ म्हटलं मी पहा तर तुमचं काम होतं व्हिडिओ पाहायलाच पाहिजे, तर बेसिक रिवाइज होते. लावला मी एक्स रेस टू n चा फॉर्म्युला. एक्स रेस टू n चा फॉर्म्युला लावल्यानंतर x च्या ठिकाणी x नाही आहे म्हणून ती व्हॅल्यू इथे पुटअप केली. आता सॉल्व्ह करू. dy बाय dx. ज्या टर्मच्या समोर डी बाय dx असते डेरिव्हेटिव्ह त्याच काढावं लागते. ही टर्म ऍज इट इज राहणार 5
एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1, 5 मायनस 1 4 इंटू 1 2 3, टोटल किती टर्म आहे? 3 आहे, कारण मधात मायनस साइन आहे. एक्स क्यूब पुन्हा कोणता फॉर्म्युला लागणार? एक्स रेस टू एन चा. तर एक्स क्यूबचा आन्सर काय येणार? 3x 3 मायनस 1. तो एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. 3 मायनस 1 किती होते? 2. साइन कोणती? मायनस. डेरिव्हेटिव्हच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला कॉन्स्टंट आणि एक्स जर सोबत असलं, बरोबर, त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे शिकवलं होतं, आणि सेपरेट असलं तर कसं सॉल्व्ह करायचं हे शिकवलं होतं. इथे हा जो 2 आहे हा कॉन्स्टंट आहे, बट कॉन्स्टंट सेपरेट आहे का? नाही. कॉन्स्टंटच्या सोबत एक्स आहे, म्हणून आधी कॉन्स्टंटला बाहेर काढू. कॉन्स्टंट बाहेर काढला, काय राहिला? फक्त एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती होते? 1. साइन कोणती? मायनस. 1 काय आहे? कॉन्स्टंट. 1 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट सोबत कोणतीच टर्म आहे का? नाही, फक्त कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती होते? 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. सो युअर फायनल आन्सर dy by dx 5 x cube minus 2x minus 1 raised to 4 into 3x square minus 2 into 1 2. हा 0 लिहायचं काम आहे का? नाही. प्रॉब्लेम सॉल्व. राईट डाऊन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुम्हाला एवढं मोठं लिहायची गरज नाहीये, फक्त प्रॉब्लेम नंबर 2 टाकलं तरी चालणार. प्रॉब्लेम नंबर 2, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. प्रॉब्लेम दिलाय आपल्याला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे. केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन. लेट y इक्वल टू ॲज इट इज प्रॉब्लेम अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. लिहिलं मी ॲज इट इज प्रॉब्लेम. त्यानंतर आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, काही पोरांच्या तर लक्षातही आलं असं का फॉर्म्युला कोणता लागते, काही विद्यार्थ्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलं असणार. प्रॉब्लेमला वाचल्या बरोबर फॉर्म्युला आपल्या माउथ मध्ये येते. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. पहिला शब्द कोणता आला? अंडर रूट. याला सॉल्व्ह कसं करू? dy बाय dx, फॉर्म्युला आहे 1/2 रूट x. सो 1/2 रूट x. पण x म्हणजे काय? तर ज्या प्रकारे फॉर्म्युला x साठी असतो तसंच चेक करा. इथे x च्या ठिकाणी x आहे का? नाही. मग त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. ही टर्म का बरं आली विद्यार्थी मित्रांनो? कारण फॉर्म्युला हा एक्स साठी होता आणि इथे एक्सच्या ठिकाणी एक्स नव्हता. एक्सच्या ठिकाणी ही टर्म होती एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. म्हणून इंटू त्या टर्मचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढावं लागते. सो dy बाय dx 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 इंटू, आता एक्स स्क्वेअर आहे, एक्सच्या डोक्यावर नंबर आहे. एक्सच्या डोक्यावर नंबर म्हणजे फॉर्म्युला कोणता? तर एक्स रेस टू एन. एक्सच्या डोक्यावर नंबर म्हणजे फॉर्म्युला कोणता? एक्स रेस टू एन. काय असतो एक्स रेस टू एन? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तर एन म्हणजे किती आहे? 2.
सो 2x 2 मायनस 1. 2 मायनस 1 किती होते 1. लिहायचं काम नाही. 2x प्लस 4 सोबत काय आहे x. 4 सेपरेट आहे का नाही. सोबत x आहे. 4 ला बाहेर घेऊ. 4 बाहेर काढला. x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 7 काय आहे कॉन्स्टंट. सोबत काहीच नाही आहे फक्त 7 आहे आणि कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. फिनिश. सो dy बाय dx 2x प्लस 4 आला फक्त. हा 2x प्लस 4 इंटू 1. 2x प्लस 4 अपॉन ही टर्म जच्या तशी x स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. ओके. फिनिश द प्रॉब्लेम. रॅन्डम फास्ट.